तुमच्या हिताचा येतील, फक्त तुम्ही कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करणार नाही, पोलीस प्रशासनाला सहकार्य कराल आणि आराध्य दैवत या मराठ्यांचंच नाही तर संपूर्ण तमाम महाराष्ट्राचा संघर्ष होता. मनोज दादा आपल्या एका जातीपुरते नसून सर्व समावेशक विचार करणे आहे ते तुम्ही दाखवलेले. माझी विनंती आहे, मी मोजका आणि थोडक्यात दादांना लक्षात आलेलं आहे, खाली बसून शांतपणे थोडक्यात सांगतो. फक्त विनंती आहे, आपसामध्ये तुम्ही बोलू नका, स्टेजवरच्या मान्यवरांनी बोलू नका, कारण दादा आता फोन करतील, संबंधित फोनवरती गेल्यानंतर सरकार सोबत बोलणी होईल तर तिथं गोंधळ निर्माण होईल, म्हणजे ऐकण्यात अडथळा निर्माण होईल. असं करू नका, विनंती करतो. आणि एक 10 मिनिटं शांत बसा. तुमची मागणी जी आहे ती पोहोचवली, बरोबर आहे ना? तर आता फक्त सहकार्य करा. आणि दादा अजून एक विनंती, काल एका अभ्यासिकेच्या मुलं एकत्र आली, अभ्यासिकेच्या तिथे एकत्र सर्वानुमते ते ठरवलं आणि तिथं आल्यानंतर काही लोकांना आपल्यातल्या विद्यार्थ्यांना जे अभ्यास करते त्यांना पोलिसांनी घेऊन गेले आणि त्यांच्यावर एनसी दाखल केले. तर आपण हा प्रश्न सुटल्यावर पोलीस प्रशासनाला विनंती करू की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि ते तात्काळ त्यांच्या पुढे कुठली कारवाई न करता त्यांना ते हे करूया. अशी एक मिनिट. हे पहा, दादांना मी एक गोष्ट सांगतो, गेले 2 वर्ष दादांच्या सोबत काम करत असताना दादांना एमपीएससी युपीएससीला दिल्लीला दादा गेले होते प्रदीप पाटील यांच्या घरी. तेव्हा जेव्हा युपीएससीतले आपले ओबीसी मराठा सगळे विद्यार्थी भेटले ना, तेव्हा दादांनी सांगितलं हॉस्टेलची तुम्हाला अडचण येते ना, आपण जागा विकत घेऊन 5,000 मुलांचं हॉस्टेल तिथं तयार करू.